नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र। आणि आजची सगळ्यात मोठी बातमी, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील आपला निर्णय जाहीर करतील। हर्षवर्धन पाटलांनी आज सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी देणार असून उद्या त्या भाजप युवा मोर्चाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत पवार गटामध्ये आता प्रवेश करतायत। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। भाजपमध्ये गेल्यावर निवांत झोप लागते असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलं होतं। इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम आणि शरद पवारांच्या गटामध्ये ते आता जातील। मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। अंकिता पाटील ठाकरे उद्या त्या भाजप युवा मोर्चाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत। हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या भेटीनंतर मुलगा आणि मुलीकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस ठेवण्यात आलंय। हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये पवार गटाचे उमेदवार असतील आणि दादांच्या दत्तात्रय भरणेंशी त्यांचा सामना होणार। इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचं स्टेटस ठेवलंय। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। इंदापूरची जागा महायुतीमध्ये दादा गटाला जाणार असल्यानं पाटील भाजप सोडणार असल्याची माहिती आहे। 1995 साली अपक्ष म्हणून निवडणूक त्यांनी लढवली। 1999 आणि 2004 सालीही अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली। 2009 साली काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आणि सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं। 2014 मध्ये दत्तात्रय भरणेंकडून 7500 मतांनी पराभव झाला। 2019 लाही भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली, मात्र पुन्हा भरणेंकडून 3100 मतांनी पराभव झाला। राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो। आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला। अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यामध्ये पाडेन असा इशारा उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिलाय। महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली आहे। एकनाथाच्या नावाने तोतयेगिरी करणारे खूप दिसतात। ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। तर गेल्या 2 वर्षापासून कोर्टाचं दार ठोठावत आहोत, अजून न्याय मिळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करत आहे। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या। मी एक सोना किंवा एक लोहाची दसऱ्याला करतो। जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते, तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात? कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे, हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयगिरी चाललेली आहे आणि त्या तोतयगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड, आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतयगिरी करणारे खूप दिसत आहेत। हे सत्तेसाठी पदासाठी तोतयगिरी कुणी केली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे एकतर त्यांनी माननीय शिंदे साहेबांचं थेट नाव घ्यावं, पडद्या आडून असं काहीतरी नुसतं संदिग्ध बोलण्यापेक्षा त्यांनी थेट नाव घ्यावं। तर आम्ही कोण आहोत, आम्ही ओरिजिनल आहोत का तोतय आहोत, हे 2.5 वर्षापूर्वी आम्ही त्याला आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे। अरे बाबा, जगदंबा आई सगळं समजते। जे राक्षस आहेत त्यांचा संवार जगदंबा करते। त्यामुळे ते कुणाबरोबर बसलेत, या पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत। त्यामुळे जे राक्षसांच्या बरोबर बसलेत त्यांचा संवार नक्कीच जगदंबा करेल। अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली आहे। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळींची दगडी चाळीमध्ये जाऊन भेट घेतली। गीता गवळी भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गीता गवळी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता, पण त्यानंतर बदललेल्या राजकीय स्थितीमुळे गीता गवळी मशालीच्या चिन्हावर ठाकरे गटामधून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे।
अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. गीता गवळी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा. गीता गवळींचा ठाकरे गटामध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. गीता गवळी यांना ठाकरे गटाकडून भायखळ्यामधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. गीता गवळी अखिल भारतीय सेनेच्या माजी नगरसेविका आहेत. गीता गवळींना तिकीट मिळालं तर शिंदे गटाच्या यामिनी जाधवांना थेट आव्हान असेल. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला आहे. ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा लढणार आणि शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी सूत्रांची माहिती आहे. 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. हे जेव्हा 3 पक्षांचं आणि घटक पक्षांचं संपूर्ण चर्चा पूर्ण होईल त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढतंय. आम्ही आकड्यांवर बोलतच नाही. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात. हे आमचं सूत्र आहे. लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील. आमच्या इथं फार एकदम सिस्टमॅटिक चालू आहे. प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे आणि निवडून येण्याच्या क्षमतेवरच त्या पक्षाला जागा द्यायचा असा आमचा निर्णय झालेला आहे. या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केला. महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही, महाराष्ट्र गुजरात धार्जनी सरकार जे आहे हे सरकार पहिले सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे. भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे का? कारण 50 ते 160 जागा भाजप. पण ते स्वाभाविक आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून 112 सिटिंग असताना आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना स्वाभाविकच मिळणार ना. हे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नैसर्गिक तत्व आहे. आमचा फॉर्म्युला हे जवळजवळ निश्चित होत आलेला आहे. काही थोड्या जागा असतात की तिथे तिन्ही पक्षाची लोक मागणी करतात आणि त्यावेळेला ते तिढा सोडवायचं काम चालू आहे आणि मला वाटतं त्यांचं दसऱ्याच्या मोर्चा असेल. आमचं तर दसऱ्याच्या अगोदर पण होईल. जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलेली आहे. काही किरकोळ जागांच्या पुरता जी काही सहमती राहिलेली असेल ती 2-4 दिवसामध्ये करण्याचा आमच्या सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे. पण भारतीय जनता पक्ष महत्त्वाचा पक्ष आहे की ज्याच्या सर्वाधिक जास्ती जागा आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष सन्मानपूर्वक आमच्या जागा वाटपाचं काम अतिशय व्यवस्थितरित्या सुरू आहे. बदलापूर प्रकरणामधील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला जामीन मंजूर करण्यात आलाय. अटकेनंतर एकाच दिवसामध्ये दोघांना जामीन मंजूरही करण्यात आला. तर बदलापुरातीलच दुसऱ्या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पुढील सुनावणी आता 18 नोव्हेंबरला होणार आहे. वकील अमित कटारनवरेंना न्यायाधीशांनी फटकारलं आहे. प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकता असा सवाल न्यायाधीशांनी केला. बुलेट शेल पोलिसांना झालेल्या जखमेसंदर्भातील रिपोर्ट पुढच्या सुनावणीमध्ये द्या असं देखील कोर्टानं सांगितलं आहे. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? गोळी नेमकी कुठे गेली असा सवाल न्यायाधीशांनी केलाय. गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली असं सरकारी वकिलांनी उत्तर दिलंय. पाणी पिण्यासाठी आरोपीची वेडी काढली का? पाणी पिण्यासाठी काय वापरलं होतं असं कोर्टानं विचारलं. त्यावर पाण्याची बॉटल सापडली आहे ज्यातून त्याला पाणी दिलं गेलं होतं. सरकारी वकिलांनी हे उत्तर दिलंय. 4 गोळ्या झाडल्या ना, मग 4 बुलेट शेल आहेत का असा सवाल कोर्टानं केला. 2 बंदुकीमधून या 4 गोळ्या झाडल्या तर मग 2 वेगळे बुलेट शेल आहेत का असा सवालही कोर्टानं केला आहे. मृतदेह हा त्या घटनेचा सायलेंट विटनेस असतो असं देखील कोर्टानं म्हटलंय. बॅलिस्टिक रिपोर्ट, बुलेट शेल, पोलिसाला लागलेल्या गोळीची जखम याचे पुरावे पुढच्या सुनावणीमध्ये हवे असं कोर्टानं सरकारी वकिलांना सांगितलंय. पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार झालाय. पुण्यामधील वानवडी परिसरामधली ही धक्कादायक घटना. पोलिसांकडून नराधम आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. तर पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आलाय. 45 वर्षीय नराधमाकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून हा अत्याचार सुरू होता. नराधम एका नामांकित शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता. तर हा आरोपी चिमुकलींना बसमध्ये पुढे सीटवर बसवत होता.
बसमध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप आहे. कुठेही वाच्यता करू नये म्हणून नराधमाकडून चिमुकल्यांना धमकी देखील दिली जात होती. चिमुकलीला वेदना झाल्यावर आईनं विचारपूस केली आणि तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्या पद्धतीनं आपण बदलापूरमध्ये बघितलं असेल की जो तो गुन्हेगार होता त्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केली, अशा 2-4 कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजे. त्याशिवाय अशी जी बेसुमार वागणारी जे लोक आहेत ह्यांच्यावर अंकुश येणार नाही. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत. कडक कारवाई करण्यात येते आहे. पुण्यातली घटना हादरवून टाकणारी आहे, आई म्हणून अस्वस्थ करणारी आहे. कारण आमची मुलं सुद्धा शाळेला जातात, त्यामुळे स्कूल बसच्या शिक्षिकेकडून अशा पद्धतीने जर ही घटना घडत असेल तर हे भयंकर आहे. कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे वारंवार अधोरेखित करत जातं. फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय. महिलांवर अत्याचार याच्यामध्ये खरं म्हणजे याच्यापेक्षा कडक कायदे व्हायला लागतील. नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडेंनी आक्षेपार्ह विधान केले. दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ झाला आणि जगात हिंदू महामूर्ख असल्याचं विधान भिडेंनी केलंय. गणपती उत्सवाचा कोठा झालाय. नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय. नाही चालणार. नवरात्राचा बट्ट्याबोळ येणार नाही. जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. 7 दिवसात हिंदुस्थानचे 19 सैनिक मारले गेले. पाठलाग करतायत आणि आपण बोलतोय. हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं. हिंदूला शिवा देणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर काय कारवाई करतात ते आम्ही पाहतोय. हा हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला नाही आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे आपलं गुन्हेगाराला पाठीशी घालणारं महाराष्ट्रातलं, या कारवाईकडे आम्ही लक्ष देऊन ठेवू. ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठली तार्किकता नाही, कुठली वैज्ञानिकता नाही, ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठलाही बेस नाही आहे, म्हणजे आंबा खाल्ल्यावर पोरगा होतो असं सांगणारा माणूस आणि जो सातत्याने कधी महिला पत्रकार कधी अजून कुणी यांच्यावर गरळ ओकत राहतो, अशा माणसाला फार गांभीर्याने घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना विरोधात उभं राहायचं आहे त्यांनी राहावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. गुणरत्न सदावर्तेंवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सदावर्ते यांनी वरळी विधानसभेतून उभं राहणार असल्याचं म्हटलेलं आहे. शर्तेनं सांगतो, कॉलर टाइट करके बोलता हूं. एकदा दोन्ही साहेबांनी एकदा मला महाविकास आघाडीच्या विरोधातला उमेदवार म्हणून जाहीर होऊ देत. मी तुम्हाला सांगतो, आदित्य सारख्या म्हणजे अकार्यक्षम आमदाराला कमीत कमी 25,000 मताधिक्यानं नाही पराभूत केलं तर मग म्हणा. मी आधीच सांगितलं ज्यांना उभं राहायचं त्यांना राहू दे. मी आधीच सांगितलं ज्यांना उभं राहायचं त्यांना राहू दे. आणि आता पाहूयात विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. पुणे जिल्ह्यामधील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. माझ्या पक्षामधून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार. मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार. अजित पवारांचं वक्तव्य. पक्ष घेईल तो निर्णय आणि देईल ती जबाबदारी मान्य. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार. माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं विधान. विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार. आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार. सूत्रांची माहिती. कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांच्या विरोधामध्ये विधानसभा लढण्याच्या तयारीत. दराडे, काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे.
दराडे यांचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात, दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातल्या जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका. भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा. भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी. 48 मतदारसंघामध्ये पक्षाने निरीक्षक नियुक्त करत मतं जाणून घेतली. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत. भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत. विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले. संगमनेर हा जनतेचा मतदारसंघ, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांची थोरातांनी काळजी करू नये. महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरात यांना टोला. रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सभा घेत राजापूर लांजा विधानसभेवर दावा केला. ठाकरेंच्या राजन साळवी यांच्यावर देखील टीका केली. विकास ठाकरेंना विधानसभेमध्ये स्वपक्षीयांकडून आव्हान. काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी बॅनर वॉर. तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी. बॅनरवरील आशय, बॅनरवर मशाल चिन्ह असल्यामुळे चर्चांना उधाण. जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये 200 जागांवर एकमत झालं. लवकरच जागा वाटपाची निश्चिती होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य. राज ठाकरे पुन्हा 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर. 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली. अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा असं आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांची बॅनरबाजी. शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आत्तापासूनच बुक. आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. रोहिंग्या आणि बांगलादेशींचा महाराष्ट्रामधील कचरा साफ करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल. आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाही तशी आशा. मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा. ओबीसींबद्दल राहुल गांधींची व्यापक भूमिका. राहुल गांधींच्या भेटीची वेळ मिळावी, लक्ष्मण हाके यांची मागणी.